महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, तुम्हाला मी मुंबई पोलीसचं जे काही फायनल मेरिट असणार आहे ग्राउंड प्लस लेखी परीक्षा, तर बघा ग्राउंड आणि लेखी परीक्षा मिळून त्याचं फायनल मेरिट लागतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे पण विद्यार्थ्यांना मार्क असतात त्याच्यानुसार त्यांची पोलीस दलामध्ये निवड होते. ठीक आहे, आता ते झालं मुंबईचं. आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी मीरा भाईंदर वसई विरार चालक पोलीस शिपाई भरती 2024-25 ची या ठिकाणी तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर ही जी काही निवड यादी आहे तर जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी मीरा भाईंदरची. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी दाखवतो की कोणत्या विद्यार्थ्यांनी किती मार्क घेतलेले आणि NCCचे तुम्हाला किती मार्क मिळतात. तर बघा, भरपूर विद्यार्थी विचारत होते. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की नवीन भरतीला कधी सुरुवात होणार आहे, सगळं तुम्हाला लवकरच सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर समोर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी मीरा भाईंदर वसई विरारची चालक पोलीस शिपाईची निवड यादी बघू शकता. त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे, हा सिरियल नंबर इथं नाव आहे, त्याच्यानंतर चेस नंबर आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर ॲप्लिकेशनमध्ये कोणत्या कॅटेगरीचा हा विद्यार्थी आहे, त्याच्यानंतर समांतर आरक्षणमध्ये बसतो किंवा नाही. आता समांतर आरक्षण म्हणजे या ठिकाणी तो विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहे का, भूकंपग्रस्त आहे, पोलीस पाल्य आहे का, होमगार्ड आहे, याला म्हणतात समांतर आरक्षण. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकतात क्वालिफिकेशन, त्याचं शिक्षण किती आहे, तो 12वी पास आहे का 15वी पास आहे. ठीक आहे, याचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ग्राउंडचे मार्क देण्यात आलेले. या विद्यार्थ्याला 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 47 मिळाले आणि एक्झाम म्हणजे पेपरमध्ये मिळाले 91. त्याच्यानंतर NCCमध्ये त्याला या ठिकाणी 1 पण मार्क नाही आहे, म्हणजे त्याने NCC केलेला नाही आहे, तर 0 आहे. तर टोटल त्याची 138 गेलेली आहे. हा ओपन जनरलचा विद्यार्थी आहे. बघू शकतात, ओपन जनरल म्हणजे कसा, हा विद्यार्थी ज्याने जास्त ओपनचा असं असतं, ज्याने जास्त मार्क घेतले तो SC कॅटेगरीचा असला, OBC असो किंवा कोणत्याही कॅटेगरीचा, तो विद्यार्थी जातो ओपनमध्ये. जास्त मार्क घेणारा विद्यार्थी ओपनमध्ये चालला जातो, म्हणजे त्याची निवड तिकडं झालेली आहे ओपन जनरलमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली बघू शकता त्या ठिकाणी महिला उमेदवार देण्यात आलेले आहेत. आता ह्या महिला उमेदवार बघा, त्याचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, सारिका राजू बनसोडे या विद्यार्थिनीचं नाव आहे, चेस नंबर या ठिकाणी, डेट ऑफ बर्थ, जेंडर ॲप्लिकेशन कॅटेगरी NTC आहे, पॅरानल रिझर्वेशन म्हणजे या ठिकाणी फिमेल रिझर्वेशन महिलाला आहे. त्याच्यानंतर MA झालेले आहे, ग्राउंडमध्ये 47 मार्क मिळाले, पेपरमध्ये 93 आणि प्लस 5 मार्क NCCचे या महिला उमेदवाराला मिळालेले आहेत. किती? 5 मार्क. असे टोटल 145 झालेले आहे. तर महिलाची निवड या ठिकाणी ओपनमध्ये झालेली आहे, ओपन फिमेल कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, तर ही निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सगळ्यांनी चेक करून घ्या तुमचं नाव आलेलं आहे किंवा नाही. महत्त्वाचं म्हणजे ही यादी तात्पुरती जाहीर करण्यात आलेली आहे. याच्यानंतर फायनल मेरिट लागणार आहे, ती यादी वेगळी असणार आहे. ठीक आहे, ही यादी झाली या ठिकाणी मीरा भाईंदर वसई विरारची तात्पुरती निवड यादी. याच्यामध्ये नाव चेक करून घ्या, तुम्हाला किती मार्क मिळाले कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे समोरचं. तर बघा, समोरची अपडेट अशी आहे की मुंबईचं जे काही या ठिकाणी फायनल मेरिट आहे तर ते कधी लागल, तर मुंबईचं या ठिकाणी मेरिटची पूर्णपणे आता तडजोड सुरू आहे. तडजोड म्हणजे मेरिट तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि मेरिट मुंबईचं तयार करण्यासाठी वेळ लागतो, कारण जागा जास्त आहे, फॉर्म जास्त आलेले आहे, त्याच्यामुळे तो कट ऑफ ते मेरिट तयार करण्यासाठी वेळ लागतो. ठीक आहे, तर महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं मेरिटसुद्धा लवकरच जाहीर होणार आहे. कमी मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी यावर्षी पोलीस होणार आहेत, कारण मागच्या वर्षीपेक्षा 1000 जागा यावर्षी जास्त आहे, त्यावर्षी कमी होत्या, यावर्षी जागा जास्त आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की मागच्या वर्षीपेक्षा 2-3 मार्कांनी मेरिट कमी लागेल. आता पॉईंट असा आहे की नवीन भरतीबद्दल कधी अपडेट या ठिकाणी तुम्ही देणार आहे सर. तर नवीन जी काही भरती आहे, आता तुम्हाला माहिती आहे की सगळ्या ठिकाणाचा या ठिकाणी रिझल्ट, कट ऑफ, मेरिट जाहीर होतं आहे, काहींची लेखी परीक्षा बाकी आहे. मग पूर्णपणे भरती ही या महिन्याच्या शेवटपर्यंत पार पडून जाणार आहे. मुंबई असो किंवा इतर भरती असो, इतर जिल्ह्यातील कुठलाही जिल्हा असू द्या, नागपूर वगैरे ॲज इट इज तुम्हाला सांगतोय, जळगाव असू द्या किंवा नाशिक. तर बघा, या ठिकाणी सगळ्यांचीच पोलीस भरतीची प्रोसेस पार पडेल सगळ्या जिल्ह्यातील. मग नवीन जी काही भरती आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 20,000 प्लस जागांसाठी ती होणार आहे.
अशी माहिती समोर आलेली आहे आणि ती भरती तुमची दिवाळीनंतर सुरू होणार आहे. तोपर्यंत दिवाळीनंतर तर ती पोलीस भरती सुरू होणार आहे. फॉर्म नोव्हेंबरमध्ये भरायला सुरुवात होतील, परंतु त्याच्या अगोदर तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की शिक्षक भरती 31 तारखेपर्यंत तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे. शिक्षक भरती, त्याच्यानंतर तलाठी भरतीची सुद्धा तुम्हाला जाहिरात पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वनरक्षक भरती. तर भरत्या तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. विद्यार्थी घडी घडी विचारताय सर भरती कधी? भरती निघणार आहे हे कन्फर्म आहे. फक्त महत्त्वाचं काय आहे तुमचा अभ्यास. काही विद्यार्थी भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात झाली तेव्हा ग्राउंडची प्रॅक्टिस करता, म्हणजे ग्राउंडमध्ये त्याला मार्क मिळत नाही, मग तो घरीच बसतो आणि मग वापस विचारतो सर दुसरी भरती कधी निघणार आहे. तोपर्यंत तुम्हाला एकच सांगतो की आतापासूनच नवीन भरतीच्या तयारीमध्ये लागा. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी आतापासूनच दुसऱ्या भरतीच्या तयारीत लागाल. तलाठी आहे, वनरक्षक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती झाली, त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या भरत्या, नगर परिषदची भरती, अनेक प्रकारच्या भरत्या तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे प्रचंड प्रमाणात. आणि नवीन पोलीस भरती दिवाळीनंतर पाहायला भेटेल. त्याच्यामुळं आतापासूनच तयारी करा. 20,000 प्लस जागा आहे नवीन पोलिसांच्या. आतापासून तयारी करा. सगळ्यांना महत्त्वाचं म्हणजे ऑल द बेस्ट नवीन भरतीसाठी पण. आणि ज्यांची पोलीस भरती या वर्षाची बाकी अशा सगळ्यांना मुंबईचा निकाल लवकरच लागणार आहे. जसं जाहीर होईल तशी मी अपडेट देणार आहे, त्यामुळं काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगले मार्क मिळवले तर तुमचा नंबर या ठिकाणी येणारच आहे. आता या दोन्ही याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सॲप नंबर आहे 727248994648 आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला पोलीस, तलाठी, त्याच्यानंतर वनरक्षक, शिक्षक भरती, MPSC संदर्भात कुठलीही अडचण असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सगळ्या अडचणी इथं सॉल्व केल्या जातील. व्हॉट्सॲप नंबर आहे तिथं तुम्ही मेसेज करू शकतात. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे. जसाही निकाल लागेल मुंबईचा तशी मी अपडेट देणार आहे. कुठलीही जाहिरात आली तरी तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही किती मार्क घेतले, कुठल्या जिल्ह्यात आहे, फॉर्म कुठं भरला होता पोलिसाचा, मुंबईचं बाकी आहे किंवा नाही कमेंटमध्ये सांगा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.